नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात ॲग्रो विश्वा मराठी हे यूट्यूब चॅनल. आत्ताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहत आहात. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी तुमचा शेतकऱ्याचा मित्र विश्वनाथ दादा. ॲग्रो विश्वा मराठीच्या माध्यमातून आपणास हवामानाचा अपडेट देत आहे. आज 23 जुलै 2026 गुरुवार. मित्रांनो, बऱ्याच अंशी हवेचा दाब महाराष्ट्रासह दक्षिण भारताचा वाढल्यामुळे पाऊस घटण्याची शक्यता आहे. तरी देखील मित्रांनो, आज महाराष्ट्रात या 5-6 जिल्ह्यांमध्ये अतिशय धोक्याचं वातावरण तयार झालेलं आहे. ते कोणते आहेत, हवेचा दाब कोणत्या बाजूला गेलेला आहे, याच्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे. आज सकाळच्या सत्रातच मुरुड, मुंबई म्हणजे कोकणातला हा भाग आहे, अतिशय जोराचा पाऊस चालू राहणार आहे. परत वरच्या बाजूला नाशिककडली बाजू आहे मित्रांनो, नाशिक परिसरातसुद्धा पाऊस राहणार आहे. नाशिकच्या काही इकडं घोटी, जवाहर, वापी ही गुजरातचा भाग आहे, वापी वगैरे, पण तिथं तर ढगफुटीच असणार आहे, चिखली वगैरे. आणि नाशिकचा जो म्हणजे गोदावरी नदीला पाण्याचा एक पूर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका वाटतो मित्रांनो. आणि बाकीचं जर विचार केला तर नाशिकपासून इकडं नगरचा जो अकोला वगैरे तालुका आहे, त्यात अकोल्यापर्यंत खाली जव्हारपर्यंत इकडं लोणावळ्यापर्यंत हा पाऊस जोराचा असेल. बाकी पाऊस हा पुण्यातसुद्धा म्हणजे रिपरिप पावसाची शक्यता नाकारता येत नाही. सकाळीसुद्धा म्हणजे पाऊस हा सातारा, भोर, पुण्याचा बराचसा परिसर इकडं दौंडच्या बाजूला जो पाटसपर्यंत असेल. आणि वरती अहिल्यानगरचा सुद्धा म्हणजे रिपरिप पाऊस, स्मॉल रेन असू शकतो, छोटा राहुरी वगैरे. आणि अकोल्यापर्यंत, अकोला ते जो जव्हारपासून जोरदार पाऊस असेल नाशिक त्या परिसरामध्ये. इकडं कोपरगावपर्यंतच पाऊस जोराचा असेल. मनमाड, मालेगाव मुसळधार पाऊस असेल. साक्री वगैरे अतिशय जोराचा पाऊस असेल. धुळ्यापर्यंत साक्रीपासून नंदुरबार ते आवा यात अति जोराचा ते मुसळधार पाऊसच सकाळच्या सत्रातच असणार आहे. आणि बाजूला हलक्या स्वरूपाचा पाऊस असलेला भाग जर म्हटलं तर बघा मित्रांनो, पाचोऱ्यापर्यंत ते वातावरण असेल, जळगाव, पाचोरा. परत मित्रांनो, हे खानदेश उत्तर प्रदेशात, हे उत्तर महाराष्ट्रातील जिल्हे आहेत. परत कन्नड वगैरे जो छत्रपती संभाजीनगरचा आहे, संभाजीनगर ते जी बाजू आहे मनमाडकडची, त्या बाजूला संभाजीनगरपासून रिपरिप पाऊस हा चालूच राहील सकाळी. पैठणलासुद्धा म्हणजे पैठणपासून जो जायकवाडीचा प्रकल्प आहे त्या बाजूकडेच हलक्या स्वरूपाचा पाऊस असेल. इतर ठिकाणी मित्रांनो, आज सकाळी ऊन सावलीचा खेळ हा दुपारपर्यंत म्हणजे सायंकाळपर्यंत म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. बीड, धाराशिव, सोलापूर, तसेच मित्रांनो लातूर, नांदेड या भागात ऊन सावलीचा खेळ चालू राहील. ढगाळपणा येत राहील, परंतु सकाळी सूर्यदर्शन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक ठिकाणी पाऊस हा बऱ्यापैकी घटलेला असेल. त्यामध्ये थोडा बदल जर म्हटलं तर मग सायंकाळच्या वेळेस दुपारनंतर आकाशात ढग जमा होतील आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा परभणी, जिंतूर, हिंगोली, नांदेड, उमरखेड, वाशिम, तसेच मेहकर, खाली परतूर, परळी, माजलगाव, धाराशिवचा परभणी, कळंब, बार्शी, करमाळा, परांडा या भागातसुद्धा सायंकाळच्या वेळेस हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी येण्याची शक्यता दिसते मित्रांनो.
आणि सोलापूरचा जर भाग विचार केला आपण तर सोलापूरमधला जो भाग आहे बार्शी आणि बार्शीच्या बाजूला सोलापूरपर्यंत आणि बार्शीच्या बाजूला जो लोहारा वगैरे जो आहे मराठवाड्यातलाच लातूरकडली बाजू तिथं इकडं खाली इंदापूरपर्यंत बार्शीपासून इंदापूरपर्यंत आणि खाली पंढरपूरकडल्या बाजूला सुद्धा म्हणजे पाऊस हा मी तुम्हाला खात्रीशीर सांगण्याचा प्रयत्न करतो की शेतफळ वगैरे जो भाग आहे अनगर शेतफळ मोहोळ करकमपर्यंतच हलकी भुरभुर पाऊस राहील. आजोती पंढरपूरकडली जी बाजू आहे तिकडं थोडा पाऊस आज थोडे सवय देण्याची शक्यता आहे. तसेच मित्रांनो हा पाऊस रात्री सायंकाळी परत विखुरलेल्या अवस्थेत मध्य प्रदेशात त्याचे थोडे विस्तार वाढलेला आहे. मध्य प्रदेशातील जबलपूर वगैरे म्हणजे खूप लांबपर्यंत पाऊस असेल. उत्तर भारतच सगळा व्यापलेला असेल आणि मराठवाड्याचा मी जे तुम्हाला सांगितलेला भाग आहे त्या भागात मित्रांनो त्यावेळेस हेवी रेनचा जर आपल्याला विचार केला तर खाली बेंगलोरच्या म्हणजे कर्नाटकाचा जो भाग आहे मेंगलोर वगैरे त्या भागात सुद्धा म्हणजे हेवी रेन होऊ शकतो. आणि मित्रांनो रात्री पाऊस हा पूर्णपणे महाराष्ट्रातला घटलेला असेल. त्यामुळं चिंतेचं वातावरण तयार झालेलं आहे. आपण सांगितल्यापेक्षा सुद्धा थोडा लवकरच पाऊस काढता पाय घ्यायला लागलेला असल्यामुळे थोडं धोक्याचं वातावरण वाटतं आहे. विदर्भातच संध्याकाळी पाऊस हा काम करेल थोडंफार. तो पण पूर्व विदर्भाचाच भाग आहे आणि मध्यरात्री विदर्भातला सुद्धा पाऊस घटलेला असेल. त्यावेळेस थोड्याफार प्रमाणात उत्तर महाराष्ट्रात आकाशात ढगाळपणा आलेला असेल आणि उद्याची सकाळ ही स्वच्छच राहण्याची शक्यता दिसते मित्रांनो महाराष्ट्रात. उत्तर महाराष्ट्रात ढगाळपणा असेल आणि कोकण किनारपट्टीलगतच पाऊस असेल. 24 तारखेला सूर्यदर्शन बऱ्यापैकी होईल. ऊन दुपारनंतर काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी राहील. इतरत्र काही त्रोटक स्थानिक वातावरण निर्माण होऊन ढगाळपणा पाऊस येण्याची शक्यता आहे. मुंबई ते खाली गोव्यापर्यंतच त्या पट्ट्यातच पावसाची शक्यता दिसते. 24 तारखेलाच पावसाने थोडं टाळलेलं आहे. ओके मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे तरी देखील आपण 2 दिवसाचा अपडेट आपणास दिलेला आहे. आपल्या विश्वनाथ दादाचं ॲग्रोविश्वा मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसेच विश्वनाथ दादाला फेसबुकवर सुद्धा हवामानाचा अंदाज मिळत असतो. फॉलो करा, सपोर्ट करा. ओके धन्यवाद.